कुडित्रेच्या यशवंत सहकारी बँकेच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष महेश पाटील यांनी सभासदांना 12% लाभांश देण्याची घोषणा केली। यावेळी बँकेच्या ताळेबंदासह कर्ज वाटप, थकबाकी, नवीन शाखा आणि नोकर भरतीच्या मुद्द्यांवरून सभासदांनी संचालक मंडळाला जाब विचारला। यशवंत सहकारी बँकेच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली। अध्यक्ष महेश पाटील यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा सादर करताना अहवाल सालात बँकेच्या ठेवी 180 कोटींवरून 209 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी सभासदांना 12% लाभांश देण्याचं जाहीर केलं। सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी विषयांचं वाचन केलं। त्यानंतर सभेत विविध प्रश्नांवरून वादळी चर्चा झाली। शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी ठेवी वाढल्याबद्दल अभिनंदनाचा तसंच शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा ठराव मांडला। भीमराव नाळे यांनी संस्थात्मक ठेवी वाढल्या असताना वैयक्तिक ठेवी का वाढल्या नाहीत असा सवाल केला। ॲडव्होकेट विजय पाटील यांनी 71 कोटी रुपयांचं मार्जिन बँकेसाठी घातक असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2087 सभासद वाढवणं धोकादायक असल्याचं मत व्यक्त करत 47 कोटींची थकबाकी चिंताजनक असल्याचं सांगितलं। विठ्ठल पाटील यांनी वाढता NPA आणि थकबाकीमुळे नफ्यावर परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। सभेत नोकर भरतीचा मुद्दाही गाजला। प्रकाश देशमुख यांनी संचालक मंडळानं नातेवाईकांची भरती करू नये असा ठराव मांडला। उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली। माजी संचालक आनंदराव पाटील यांनी बँकेनं 4 नवीन शाखा काढून दाखवाव्यात असं आव्हान दिलं। ज्योत्स्ना पाटील यांनी तोट्यातील 3 शाखांचं स्थलांतर करण्याची मागणी केली। यावर संचालक ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांनी संबंधित शाखा टप्प्याटप्प्यानं नफ्यात येत असल्याचं स्पष्ट केलं। बी पाटील, सुरेश रांगोळकर, बाबूराव कारंडे, संजय शेलार, पुंडलिक कांबळे आणि KR पाटील, पंडित मस्कर, नामदेव यादव यांनी चर्चेत सहभाग घेतला। सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन अध्यक्ष महेश पाटील यांनी दिलं।